नमस्कार, मी ऋषिकेश। तर आज आपण जो चित्रपट पाहणार आहोत त्याचं नाव आहे शाळा, जो की मराठी चित्रपटांपैकी एक अप्रतिम चित्रपट आहे। हा चित्रपट 1975 च्या काळात चालतो, जेव्हा भारतामध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती। तर चित्रपटाची सुरुवात होते व आपण कान्हेगावची एक शाळा पाहतो, जिचं नाव असतं सुखदेव नामदेव वराडकर माध्यमिक विद्यालय। तसेच सध्या शाळा भरण्याची वेळ असते, त्यामुळे सर्व विद्यार्थी मैदानात रांगेत उभे असतात। जिथे या शाळेचे मुख्याध्यापक शिस्त म्हणजे काय व ती कशी असायला हवी यावर सर्व विद्यार्थ्यांना भाषण ऐकवतात। इथेच आपण मुकुंद जोशी या विद्यार्थ्याला पाहतो, जो की त्याच्या शेजारच्या रांगेत उभी असलेल्या मुलीला, जिचं नाव शिरोडकर असतं, तिला सर्वांपासून नजर चोरून पाहत असतो। तेव्हा जोशीचा मित्र सूर्य त्याला विचारतो की आणीबाणी म्हणजे काय, ज्यावर जोशी म्हणतो की मला नाही माहित। यानंतर चित्रपटाचं नाव व क्रेडिट्स आहेत व त्यानंतर आपण जोशी व त्याच्या मित्रांना एका घराच्या माळ्यावर पाहतो। हे घर एक पडीक घर असतं, जे की सूर्याच्या वडिलांनी सूर्याला इथे अभ्यास करता यावा म्हणून त्याला वापरण्यासाठी दिलेलं असतं। पण सूर्य व त्याचे बाकीचे मित्र इथे अभ्यास कमी व टवाळगिरी जास्त करत असतात। जसे की त्यांच्या शाळेतल्या मुली व सर इथून जात असल्यावर त्यांना हे त्यांच्या नावाने आवाज देऊन चिडवत असतात। पुढे आपण या सर्वांना त्यांच्या वर्गात बघतो, जिथे मांजरेकर सर यांचा तास घेत असतात। इथे ते शिकवत असताना मुलांना म्हणतात की खरं तर भूगोल, नागरिकशास्त्र आणि इतिहास हे तीनच विषय शिकण्या आणि शिकवण्यासारखे आहेत, बाकी सर्व विषय बकवास आहेत। प्रत्यक्षात हे तीन विषय मांजरेकर सरच शिकवत असतात आणि वर्गात मुलांना शिकण्यात मूड यावा यासाठी ते गंमत म्हणून असे बोललेले असतात। तसेच इथे आपल्याला समजतं की जोशी शिरोडकरला पसंत करतो, कारण इथे देखील तो सर्वांपासून नजर चुकून तिला पाहत असतो। यानंतर यांच्या शाळेचे मुख्याध्यापक मांजरेकर सरांना त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवतात व त्यांना सांगतात की काही विषयांच्या शिक्षकांची ही तक्रार आहे की तुम्ही शिकवत असलेल्या विषयांव्यतिरिक्त तुम्ही बाकी सर्वांच्या विषयांना क्षुल्लक मानता व त्यांची टिंगल उडवता। यावर मांजरेकर सर म्हणतात की तसं नाहीये, मी फक्त गमतीत तसं म्हणतो आणि मुलांना देखील त्याची गंमतच वाटते। आता आप्पासाहेब म्हणजेच या शाळेचे मुख्याध्यापक हा विषय जास्त न ताणता तो इथे संपवतात व मांजरेकर सरांना आठवण करून देतात की उद्या शाळेत सामूहिक प्रार्थना आहे। तसेच दुसऱ्या दिवशी आपण सर्वांना सामूहिक प्रार्थना करताना पाहतो, ज्यामध्ये सर्व विद्यार्थी व शाळेचा सर्व स्टाफ हम होंगे कामयाब हे गाणं गात असतात। त्याचबरोबर इथे काही फनी मुवमेंट्स आहेत, ज्यामध्ये दाखवलं आहे की जोशी व त्याचे मित्र हे गाणं म्हणत असताना ते मुद्दाम चुकीचं म्हणतात, जेणेकरून सर्वांना मस्ती करता यावी। आता पुढे आपण जोशी जिथे राहतो तिथल्या चाळीतील सीन पाहतो। इथे पोंक्षे काका व चाळीतील काही मुलं आणीबाणीविषयी बोलत असतात। ह्या तीन मुलांचे नाव असतात के धावडे, विजय देशमुख व अशोक सुतार। हे सर्व इथे आणीबाणी या विषयावर बोलत असतात। तसेच इथे आपल्याला समजतं की पोंक्षे काका आणीबाणीला सपोर्ट करतात, पण चाळीतील ही तीन मुले मात्र आणीबाणीच्या विरोधात आहेत। यानंतर आपण जोशी व त्याच्या मित्रांना पुन्हा त्यांच्या अड्ड्यावर पाहतो। इथे केवडा नावाच्या मुलीबद्दल बोलत असतात, जिला सूर्य पसंत करत असतो। प्रत्यक्षात केवडा 8वीच्या वर्गात असते आणि सूर्य 9वीच्या वर्गात, त्यामुळे जोशी त्याला म्हणतो की जर केवडा 8वी ऐवजी आपल्या 9वीच्या वर्गात असती तर तू काय केलं असतं। यावर सूर्य म्हणतो की देवाशपथ मी तिला पटवलं असतं। तसेच तो म्हणतो की मी आता तिला लपून पाहतो, पण जर ती आपल्या वर्गात असती तर मी तिला बिंदास्त पाहिलं असतं। आता यावर जोशी त्याला म्हणतो की तसं कधीच करायचं नाही, आपल्या लाईनला म्हणजेच जिच्यावर आपण प्रेम करतो तिला देखील कळलं नाही पाहिजे की आपण तिच्याकडे पाहतोय म्हणून। समोर मॅडम असो किंवा सर, तरी देखील आपल्याला आपल्या लाईनकडे पाहता आलं पाहिजे। आता जोशीचं असं बोलणं ऐकल्यावर सर्वजण चकित होतात, कारण कोणालाही कल्पना नसते की जोशीला प्रेमाविषयी इतकी माहिती असेल। त्याचबरोबर यानंतर सीन पुन्हा यांच्या वर्गात शिफ्ट होतो, जिथे जोशी शिरोडकरला प्रेमाने पाहत असतो। पण हे त्यांचा वर्ग घेणाऱ्या बेंद्रेबाई पाहतात व जोशीला उठवून एक प्रश्न विचारतात, ज्याचं उत्तर तो बरोबर देतो। पण बेंद्रेबाई जेव्हा पुन्हा शिकवायला लागतात तेव्हा त्या पलटल्यावर जोशी त्याच्या जागेवरून उठतो व बाईंना चिडवण्यासाठी त्यांना नमस्कार करतो, जे की बाई सोडून वर्गातील सर्व मुलं पाहतात व हसायला लागतात। त्याचबरोबर तो असं 2-3 वेळा करतो व त्याचं असं कृत्य बघून त्याच्याच वर्गातील एक मुलगा, ज्याचं नाव बिब्या असतं, तो देखील बाईंना नमस्कार करायला लागतो। पण यावेळी मात्र बेंद्रेबाई बिब्याला नमस्कार करताना पाहतात व त्या त्याला कानाखाली मारतात। आता तास संपल्यावर बिब्या जोशीला यासाठी जबाबदार ठरवतो की त्याच्यामुळेच बिब्याला बाईंचा मार खावा लागला। पण इथे सूर्य बिब्यावर खवळतो व त्याला तिथून हाकलून लावतो। यानंतर जोशी जेव्हा घरी जातो तेव्हा तो पाहतो की त्याचा मामा तिथे आलेला आहे, जो की मुलगी पाहायला इथे आलेला असतो, पण त्याला ती मुलगी आवडलेली नसते। आता जोशीच्या मामाबद्दल सांगायचं झालं तर त्याचं नाव असतं नरू मामा, जो की मॉडर्न विचारांचा असतो आणि तसेच विचार तो जोशीला देखील शिकवत असतो। त्याचबरोबर पुढे हे जेव्हा गावात फिरायला जातात तेव्हा नरू मामा त्याला सांगतो की माझी इच्छा आहे की मी मॉडर्न बॉबकट असणाऱ्या मुलीशी लग्न करावं, मला काकूबाई टाईपची मुलगी अजिबात आवडत नाही। यावर जोशी त्याला म्हणतो की तू एखादी मुलगी पटव आणि ते माझ्याशिवाय कोणालाच सांगू नकोस।
पण जेव्हा तुमचं लग्न होईल तेव्हा मात्र मी सर्वांना सांगेल की हे मला आधीच माहित होतं. आता यावर नरू मामा त्याला म्हणतो की तू कोणत्या मुलीच्या प्रेमात तर नाहीस ना पडला, ज्यावर जोशी त्याला नाही म्हणतो व हा विषय टाळतो. आता दुसऱ्या दिवशी यांच्या वर्गात एक नवीन मुलगी ऍडमिशन घेते, जिचं नाव अनिता असतं. खरं तर ती आधी बांद्राच्या एका इंग्लिश मीडियम शाळेत शिकत होती, पण आता ती यांच्या शाळेत आलेली असते. यानंतर आपण जोशीला त्याच्या मित्राच्या भाजीच्या गाळ्यावर पाहतो, ज्याचं नाव पवार असतं. इथे हे दोघे भाजी विकायला बसलेले असतात. तेव्हाच तिथे शिरोडकर भाजी घेण्यासाठी येते, जिला पाहून जोशी खूप आनंदी होतो. यानंतर जोशी त्याच्याच वर्गातील एका मुलाला त्याचा मित्र बनवतो, कारण त्याला शिरोडकरच्या घरचा पत्ता माहिती करून घ्यायचा असतो. तसेच एक दिवस हे दोघे जेव्हा विहीर पाहायला जात असतात तेव्हा त्याचा हा नवीन मित्र जोशीला बोलता बोलता सांगतो की शिरोडकर इथेच राहते म्हणून. आता जोशीला शिरोडकरचं घर माहीत झालेलं असतं, त्यामुळे तो त्याच्या मित्राला घरी जायचं कारण देऊन तिथून निघून जातो. पण तो त्याच्या मित्राला हे अजिबात कळू देत नाही की त्याला फक्त शिरोडकरचं घर कुठे आहे हे माहीत करायचं होतं. आता यानंतर यांच्या वर्गात सिनेमाच्या भेंडे हा खेळ सुरू असतो, ज्यामध्ये मुलांचा व मुलींचा असे 2 गट असतात. यात एका गटाने फळ्यावर एखाद्या चित्रपटाचं नाव लिहायचं असतं व दुसऱ्या गटातील विद्यार्थ्यांनी ते ओळखायचं असतं. तसेच हा खेळ खेळत असताना आपण पाहतो की जोशीला खूप साऱ्या चित्रपटांची नावं माहीत आहेत, ज्यामुळे तो वर्गात खूप प्रसिद्ध देखील आहे व त्याच्यामुळेच मुलींच्या गटावर भेंड्या देखील चढतात. तसेच तो देखील एका चित्रपटाचं अर्धवट नाव फळ्यावर लिहितो, जे कोणालाच पूर्ण करता येत नाही. आणि आता बारी येते शिरोडकरची. ती इथे फळ्यावर एक खूप मोठं नाव लिहिते, जे की कोणालाच समजत नसतं की ते नक्की काय असू शकतं. तसेच शिरोडकरला वाटत असतं की जोशीला देखील या चित्रपटाचं नाव सांगता येणार नाही, पण पुढच्या क्षणी जोशी त्या चित्रपटाचं नाव सांगतो, जे असतं जलबिन मछली नृत्य बिन बिजली. आता यासोबतच यांचा हा तास संपतो आणि मांजरेकर सर वर्गातून जायला लागतात. पण तेवढ्याच सूर्य जोशीला म्हणतो की सरांना एखादा प्रश्न विचार. त्यामुळे जोशी सरांना विचारतो की आणीबाणी म्हणजे काय. प्रत्यक्षात हा तोच प्रश्न असतो जो की सूर्याने चित्रपटाच्या सुरुवातीला जोशीला विचारला होता. तसेच सर याचं उत्तर देताना सांगतात की आणीबाणी म्हणजे कठीण परिस्थिती, पण खरं सांगायचं झालं तर आणीबाणी म्हणजे नागरिकांच्या स्वातंत्र्यावर बंधन आणणे. जे सत्ताधारी लोक असतात ते स्वतःची सत्ता राखून ठेवण्यासाठी लोकांवर बंधन टाकतात, जेणेकरून लोकांना आपल्या भावना व्यक्त करता येऊ नये. प्रत्यक्षात 1975 ते 77 ह्या सालच्या 21 महिन्यांच्या काळात त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण सांगून सर्व देशात आणीबाणी जाहीर केली होती. ह्याद्वारे इंदिरा गांधींनी लोकशाही स्थगित करून भारताच्या प्रशासनाचे सर्व अधिकार आपल्या हाती घेतले व निवडणुका अमर्यादित काळासाठी पुढे ढकलल्या होत्या. तसेच जे लोक ह्या आणीबाणीच्या विरोधात होते त्या सर्वांना इंदिरा गांधींनी तुरुंगात टाकलं होतं. पण जनतेच्या विरोधापुढे लवकरच इंदिरा गांधींना आणीबाणी हटवावी लागली होती. असो, यानंतर आपण एक छोटासा सीन पाहतो, ज्यामध्ये आपल्याला मागे रेडिओद्वारे बातमी ऐकायला मिळते की सरकारने सगळ्या प्रादेशिक वाहिन्यांवरती बंदी आणली आहे व खूप साऱ्या राजकीय नेत्यांना तुरुंगात टाकलं आहे. तसेच या सीनमध्ये आपल्याला समजतं की जोशीची बहीण त्यांच्या चाळीतील ह्या 3 मुलांपैकी एकाला पसंत करते. यानंतर जोशी जेव्हा पुन्हा त्याच्या वर्गात असतो तेव्हा त्यांच्या बेंद्रेबाई सर्वांना विचारतात की मी वह्यांना खाकी कव्हर लावायला सांगितलं होतं, कोणी कोणी लावलं आहे. असं म्हणून ते शिरोडकरची वही पाहतात, जी की खाकी सारखीच पण थोडीशी पिवळ्या रंगाची असते. त्यामुळे ते शिरोडकरवर खूप खवळतात व शिरोडकर इथे रडायला लागते. तसेच बेंद्रेबाईंचा असा स्वभाव पाहून जोशीला खूप राग आलेला असतो. आता पुढे शाळा सुटल्यावर अनिता सूर्याकडे तक्रार करते की नाक्यावरचा इस्त्रीवाला तिला पाहून शिट्ट्या वाजवतो, ज्यामुळे सूर्य तिला सोबत घेऊन जातो व त्या इस्त्रीवाल्याला खूप मारतो व ताकीद देतो की परत असं केलं तर आणखी मारेल. यानंतर काही दिवस उलटतात व एक दिवस जेव्हा बेंद्रेबाईंचा तास होणार असतो त्याआधी जोशी फळ्यावर एक शब्द लिहितो, जो असतो अनुशासन पर्व. आता अनुशासन पर्व म्हणजे समोरच्याला काहीही न बोलू देता आपल्या स्वतःच्या विचारांची हुकुमशाही गाजवणे. आणि हे जोशीने खास करून बेंद्रेबाईंसाठीच लिहिलेलं असतं, कारण त्या एक प्रकारे सर्व विद्यार्थ्यांवर हुकूमच गाजवत असतात. आता बेंद्रेबाई वर्गात आल्यावर जेव्हा फळ्यावरचा तो शब्द वाचतात तेव्हा त्या वर्गात विचारतात की हे कोणी लिहिलं आहे, ज्यावर जोशी सांगतो की मी लिहिलेलं आहे. आणि त्यामुळेच आता बेंद्रेबाई जोशीला खूप छाड्या मारतात. तसेच हा विषय देशात सध्या लागू असलेल्या आणीबाणीवर असतो, त्यामुळे जोशीच्या पालकांना देखील या प्रकरणाची बातमी मिळते, ज्यामुळे जोशीची आई त्याच्यावर खवळते. यानंतर यांची 6माही परीक्षा होते व त्यानंतर दाखवतात की जोशीचा नरू मामा त्याला भेटायला आलेला असतो. इथे हे दोघे जेम्स बॉन्डचा एक मूवी पाहायला जातात, जिथे थिएटरमध्ये यांना जोशीच्या वर्गातील गीता नावाची मुलगी भेटते, जी की तिच्या बॉयफ्रेंड सोबत चित्रपट पाहायला आलेली असते. तसेच इथे जोशी नरू मामा व तिची ओळख करून देतो. त्याचबरोबर नरू मामाला समजतं की गीताला बॉयफ्रेंड असल्यामुळे जोशी व त्याचे मित्र तिला चिडवत असतात. आणि यामुळेच पुढे चित्रपट पाहून जात असताना नरू मामा जोशीला सांगतो की तुम्ही त्या मुलीला चिडवणं बरोबर नाही, कारण तिच्या घरातून व शाळेतून त्रास होत असताना देखील ती बिनधास्त प्रेम करते. तुम्ही तिला तिच्या प्रेमात मदत करायला हवी. तसेच तो सांगतो
की चष्मेश आणि घासू मुलींमुळे कधीच देश पुढे जात नाही. देश पुढे जातो तो अशा डेअरिंगबाज मुलींमुळे. कारण ते चालत आलेल्या परंपरांना पायदळी तुडवून त्यांच्या वागणुकीतून लोकांपर्यंत नवीन विचार पोहोचवत असतात. पुढे एक दिवस जोशीचा मित्र त्याला भेटतो, ज्याने आता दुसऱ्या शाळेत ऍडमिशन घेतलेलं असतं. तसेच तो बोलता बोलता सांगतो की तो जिथे क्लासला जातो तिथे शिरोडकर देखील क्लास घेण्यासाठी येते. हे ऐकल्यावर जोशी देखील तो क्लास जॉईन करतो, जेणेकरून त्याला शिरोडकरला बोलण्याचा चान्स मिळावा. तसेच त्याच्या मित्रांना व जोशीच्या बहिणीला संशय येतो की याने तो क्लास नक्की का लावला असेल, पण जोशी त्यांना काहीच कळू देत नाही. पुढे एक दिवस जोशी क्लास बुडवून शिरोडकर ज्या रस्त्याने नेहमी घरी जात असते त्या वाटेवर तिची वाट पाहत थांबतो. तसेच जेव्हा ती तिथून चाललेली असते तेव्हा ती जोशीला तिथे पाहून विचारते की आज तू क्लासला का नाही आला. यावर तो उत्तर देणं टाळतो आणि शिरोडकरला देखील समजतं की जोशी तिच्यासाठीच इथे थांबला आहे. आता इथून सीन जोशीच्या घरात शिफ्ट होतो, जिथे तो डाव्या हाताने शिरोडकरसाठी एक चिठ्ठी लिहितो, ज्यावर त्याने तिला मंदिरात भेटण्यासाठी बोलवलेलं असतं. तसेच क्लासला गेल्यावर ही चिठ्ठी तो शिरोडकरला देतो. यानंतर शिरोडकर जोशीला भेटण्यासाठी मंदिरात जाते, जिथे दाखवतात की हे दोघे फक्त एकमेकांना प्रेमाने पाहत असतात व शिरोडकर जिथे जाईल तिथे तिच्या मागे मागे जोशी जात असतो. पण हे दोघे एकमेकांशी काहीच बोलत नाहीत. यानंतर त्यांच्या शाळेची सहल जाते, ज्यामध्ये फारसं काही नाही दाखवलं. त्याचबरोबर पुढे आपण जोशीला पुन्हा क्लास बुडवून शिरोडकरच्या वाटेवर थांबलेलं पाहतो आणि जेव्हा ती तिथे येते तेव्हा जोशी तिला सांगतो की तू मला आवडतेस. आता यावर शिरोडकर त्याला लाजत म्हणते की तिला हे प्रेम करणं वगैरे जमणार नाही, पण जोशीला समजतं की तिचा होकार आहे, फक्त ती बोलायला लाजते. यानंतर वर्गात पुन्हा सिनेमाच्या भेंड्या हा खेळ सुरू असतो, पण यावेळी जोशी एकाही चित्रपटाचं नाव सांगत नाही, कारण मुलींच्या ग्रुपला समजलेलं असतं की जोशी फक्त शिरोडकरने लिहिलेल्या अर्धवट चित्रपटांची नावं सांगत नाहीये. त्यामुळे त्या प्रत्येक वेळी शिरोडकरलाच फळ्यावर चित्रपटाचं नाव लिहायला सांगतात आणि जोशीला ती नावे माहीत असून देखील त्याने ती न सांगितल्यामुळे मुलांच्या ग्रुपवर खूप साऱ्या भेंड्या चढतात. आता यामुळे बिप्या खूप चिडतो व तो मधल्या सुट्टीत जोशीला मारायला लागतो, पण तेवढ्यात सूर्य यांच्यामध्ये येतो आणि यांचं भांडण थांबवतो. त्याचबरोबर आता जोशीच्या सर्व मित्रांना देखील हे माहीत होतं की जोशी शिरोडकरला पसंत करतो. पुढे एक दिवस क्लास सुटल्यावर जोशी व शिरोडकर एका ठिकाणी भेटतात. तसेच हे आता एकमेकांच्या प्रेमात तर असतात, पण यांना पुढे नक्की काय करायचं असतं याची कल्पनाच नसते. त्याचबरोबर इथे शिरोडकर जोशीला तिच्या घरी बोलवते व हा सीन इथेच संपतो. यानंतर यांच्या शाळेत वार्षिक क्रीडा स्पर्धा सुरू होतात, ज्यामध्ये बुद्धिबळाची देखील स्पर्धा असते. इथे जोशीचे सर्व मित्र त्याला बुद्धिबळ स्पर्धेत भाग घ्यायला सांगतात, कारण त्यांच्या वर्गात त्याला चांगलं बुद्धिबळ खेळता येत असतं. आता इथे जोशी भाग घेण्यास नकार देतो, पण शिरोडकर जेव्हा त्याला इशारा करून स्पर्धेत भाग घ्यायला सांगते तेव्हा तो स्पर्धेमध्ये भाग घेतो आणि ती स्पर्धा जिंकतो देखील. यानंतर तो दिवस येतो जेव्हा जोशी शिरोडकरच्या घरी जाणार असतो, त्यामुळे तो फुल नटून ठटून तिच्या घरी जातो. इथे शिरोडकर त्याला त्यांची फुलांची बाग दाखवते, तसेच सर्व घर फिरवते. त्याचबरोबर जोशी तिच्याशी खूप फ्लर्ट करतो. आता दुसऱ्या दिवशी हे जेव्हा वर्गात असतात तेव्हा अनिता मांजरेकर सरांजवळ तक्रार करते की वर्गातील काही मुली तुमच्या व माझ्याबद्दल बोलत असतात. प्रत्यक्ष त्यांच्या वर्गात अफवा पसरलेली असते की मांजरेकर सर व अनिता यांच्यात काहीतरी चालू आहे. आता यावर मांजरेकर सर काहीच बोलत नाही व अनिताला खाली बसून त्यांचा तास सुरूच ठेवतात. पुढे पुन्हा नरूमामा जोशीकडे येतो व इथे जोशीला बातमी कळते की त्याचा नरूमामा लग्न करतोय. पण ही मुलगी जशी नरूमामाने जोशीला सांगितली होती तशी नसते. त्यामुळे नरूमामा जोशीला बीटल्स बँड, जो की त्यावेळी एक इंग्लिश रॉक बँड होता, त्यातील एक कलाकार ज्याचं नाव जॉन लेनन असतं, त्याचं एक वाक्य सांगतो की तुम्ही इतर योजना बनवण्यात व्यस्त असताना तुमच्यासोबत जे काही घडतं तेच खरं जीवन असतं. यानंतर आपण जोशी व त्याच्या मित्रांना अनिताच्या घरासमोर पाहतो. इथे सूर्य सर्वांना सांगतो की काल अनिताच्या घरी कोण नसताना तिने एक चिठ्ठी लिहिली की मांजरेकर सर माझ्यावर प्रेम करत नाही म्हणून मी जीव देत आहे, आणि त्यानंतर तिने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. तसेच यानंतर मांजरेकर सरांना शाळेतून काढून टाकतात. यानंतर जोशी व बाकीचे जेव्हा त्यांच्या नेहमीच्या अड्ड्यावर जातात तेव्हा ते पाहतात की आणीबाणीच्या विरोधात त्यांच्या अड्ड्याच्या भिंतीवर कोणीतरी पोस्टर लावले आहेत. आता ही जागा सूर्याच्या वडिलांची असते व त्यांना ह्या पोस्टरमुळे पोलिसांचा कोणता त्रास व्हायला नको म्हणून हे सर्व मिळून ते पोस्टर काढून टाकतात. तसेच पुढे पोलीस जोशीच्या चाळीतील त्या 3 मुलांच्या रूमची झडती घेण्यासाठी येतात. प्रत्यक्षात ह्या तिघांनी सरकार विरोधात घोषणा दिलेल्या असतात, त्यामुळे त्यांना तुरुंगात टाकलेलं असतं आणि त्यामुळेच पोलीस त्यांच्या रूमची झडती घेण्यासाठी आलेले असतात. पुढे आपण बघतो की जोशी व सूर्य जेव्हा त्यांच्या अड्ड्यावर बसलेले असतात तेव्हा सूर्य त्याला पडलेल्या केवडाबद्दलच्या स्वप्नाबद्दल सांगतो. केवडा तीच मुलगी आहे जिच्याबद्दल मी तुम्हाला चित्रपटाच्या सुरुवातीला सांगितलेलं. इथे सूर्याच्या स्वप्नाबद्दल ऐकल्यावर जोशी त्याला सल्ला देतो की तू तिला एकदाच सांगून टाक की तू तिला पसंत करतो म्हणून. तसेच एवढ्यात हे दोघे पाहतात की केवडा त्यांच्या समोरून एकटेच शाळेत चालले आहे. त्यामुळे सूर्य त्याच्या मनात जे आहे
ते सांगण्यासाठी तिच्याजवळ जातो. खरं तर जोशी इथे त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण सूर्य त्याला ओढत घेऊन जातो आणि पुढे गेल्यावर तो केवड्याची वाट अडवतो व तिला विचारतो की मला लाईन देते का. यावर ती नाही म्हणून तिथून निघून जाते. तसेच केवड्याचा नकार ऐकून सूर्याचं मन खूप दुखावतं व दुसऱ्या दिवशी जेव्हा हे शाळेत जातात तेव्हा केवडा तिच्या वडिलांना शाळेत घेऊन येते व सूर्य आणि जोशीची शाळेत तक्रार देते. आता यामुळे शाळेचे मुख्याध्यापक ह्या दोघांना ऑफिसमध्ये बोलवून बेदम मारतात व दुसऱ्या दिवशी यांच्या पालकांना पत्र पाठवून बोलवून घेतात. तसेच इथे आपल्याला कळतं की सूर्याचे वडील ह्या शाळेचे देणगीदार आहेत, जे की ह्या शाळेला सारखी देणगी देत असतात. आता शाळेचं पत्र जोशीच्या घरी पोहोचल्यावर जोशीची आई व ताई त्याच्यावर खूप खवळतात, पण आपण पाहतो की जोशीचे वडील मात्र खूप समजूतदार आहेत. त्यांना माहित आहे की या वयात मुलं असं वागतात व अशा चुका त्यांच्याकडून होतच असतात, त्यामुळे ते जोशीवर फारसं रागवत नाही. तसेच दुसऱ्या दिवशी जेव्हा जोशी व त्याचे वडील शाळेत मुख्याध्यापकांकडे जात असतात तेव्हा जोशीचे वडील जोशीला विचारतात की खरं खरं सांग नक्की त्या दिवशी काय झालं होतं. ज्यावर जोशी सांगतो की सूर्याने फक्त तिची वाट अडवली होती आणि ती नाही म्हणल्यावर तो मागे फिरला, या व्यतिरिक्त काहीच झालं नाही. तसेच तो हे सांगत रडायला लागतो की केवड्याचे वडील आता त्यांना पोलिसात देणार आहेत. पुढे सीन शिफ्ट होतो मुख्याध्यापकांच्या ऑफिसमध्ये. इथे आपण पाहतो की सूर्याच्या वडिलांनी सूर्याला खूप मारलं आहे आणि त्याचबरोबर केवड्याचे वडील सारखं जोशी व सूर्याला पोलिसांच्या ताब्यात देण्याचं बोलत असतात. यावर जोशीचे वडील त्यांना समजवतात की यांनी जे काही केलं आहे ते माफ करण्यासारखं नाही आणि त्यांना त्याची शिक्षा पण दिली आहे. तसेच हा विषय आपण इथेच सोडायला हवा. हा विषय जास्त वाढवून काही उपयोग नाही. त्याचबरोबर ते केवड्याला विचारतात की खरं सूर्याने तुझा हात धरला होता का, ज्यावरती नाही म्हणते. आणि हे ऐकल्यावर मुख्याध्यापक पण शांत होतात, कारण आतापर्यंत केवड्याचे वडील सर्वांना हेच सांगत होते की सूर्याने केवड्याचा हात पकडला होता आणि त्यामुळे सर्व त्याच्यावर जास्त रागवले होते. पण हे सर्व खोटं होतं हे समजल्यावर मुख्याध्यापक देखील हा विषय जास्त न वाढवता सूर्य व जोशीला तिथून जायला सांगतात. तसेच जोशीचे वडील त्याला ताकीद देतात की यावेळी तुमची चूक माफ केली आहे, पण पुढच्या वेळी मात्र तुम्हाला माफ नाही केलं जाणार. पुढे आपण जोशी व त्याच्या मित्रांना शाळेतून घरी जाताना पाहतो, जिथे चित्र्या जोशीला रडत रडत सांगतो की त्याच्या आई वडिलांचा घटस्फोट होणार आहे आणि त्यामुळे आता त्याच्या आईने ठरवलं आहे की त्याच्या आई व तो त्याच्या मावशीकडे बांद्र्याला राहायला जाणार, ज्यामुळे आता त्याला ह्या सर्वांना भेटता येणार नाही. इथे जोशी त्याला सावरतो व हा सीन इथे संपतो. आता यानंतर यांची वार्षिक परीक्षा होते व शाळेला सुट्ट्या लागल्यानंतर जेव्हा यांचा निकालाचा दिवस असतो तेव्हा आपण पाहतो की जोशीचे मित्र सूर्या व पवार नापास झाले आहेत आणि जोशी मात्र 4थ्या नंबरने पास झाला आहे. तसेच बाई जेव्हा मुलींचा निकाल सांगत असतात तेव्हा त्या शिरोडकरचा निकाल सांगून तिला आवाज देतात, पण तिची मैत्रीण सांगते की शिरोडकरच्या वडिलांची दुसरीकडे बदली झाल्यामुळे ती दुसरीकडे राहायला गेली आहे. नंतर तिच्या घरच्या शाळेतून तिचा रिझल्ट घेऊन जातील. प्रत्यक्षात जोशी वर्गात आल्यापासून शिरोडकरला शोधत असतो, पण जेव्हा त्या मुलीचं बोलणं तो देखील ऐकतो तेव्हा त्याचं मन खूप दुखावतं. पुढे तो शिरोडकरच्या घरी जातो, जिथे आता कोणच राहत नसतं. तसेच आपण बघतो की सध्या लोकशाहीला सपोर्ट करत आणीबाणीच्या विरोधात नागरिक घोषणा देत आहेत. आता इथून जोशी एका तलावाजवळ जाऊन बसतो आणि स्वतःशीच बडबडत हे सांगायला लागतो की यावर्षी शाळेत त्याच्यासोबत व त्याच्या मित्रांसोबत काय काय झालं आणि पुढे आता त्यांच्या योजना काय आहेत. जसे की तो सांगतो की सूर्य व पवार नापास झालेत आणि चित्र्या बांद्र्याला राहायला चालला आहे. त्याचबरोबर असं बोलत तो रडायला लागतो आणि ह्याच सॅड एंडिंग सोबत हा चित्रपट इथेच संपतो. हा चित्रपट 2011 मध्ये प्रदर्शित झाला होता, जो की शाळा नावाच्या एका कादंबरीवर आधारित आहे. याचे डायरेक्टर होते सुजय डहाके व याला संगीत दिलं आहे आलोकनंदा दासगुप्ता यांनी.